जांबे येथील आरएमसी प्लांट मालकांना युवा सेनेचा दणका। मुळशी तालुक्यातील पिंपरी चिंचवड मनपा हद्दीलगतच्या गावापैकी अत्यंत झपाट्याने विकसित होणारे गाव म्हणून जांबे नावारूपाला येत असताना परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामांना वेग आला असताना या बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या डस्ट तयार करणारे आरएमसी प्लांट हे या परिसरात मोठ्या संख्येने उभे राहिले व सुरू झाला वायू प्रदूषणाचा तसेच मोठ्या प्रमाणात धुळीचा प्रादुर्भाव व यातून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आरोग्याचा प्रश्न उभा झाला असून पुनावळे ते जांबे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते व यातून खूप मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांना श्वसनाचे तसेच आरोग्याचे गंभीर प्रश्न उद्भवू नये यासाठी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक वैभव शितोळे व विभाग प्रमुख निलेश गायकवाड यांनी पुढाकार घेत परिसरातील आरएमसी प्लांट धारकांना निवेदन देत दणका दिला असून सदरील धुळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रस्त्यावर टँकरने पाणी मारले जात आहे। सदरच्या टँकरचे उद्घाटन हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे यांच्या शुभ हस्ते 3 मार्च 2025 रोजी संपन्न झाले। यावेळी वैभव शितोळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार आरएमसी प्लांट वाल्यांनी धुळीसाठी योग्य उपाययोजना लवकरात लवकर न केल्यास तहसीलदार, प्रदूषण अधिकारी तसेच पर्यावरण विभाग यासह ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन युवा सेनेच्या माध्यमातून उभे करण्याचा इशारा दिला आहे। याची दखल घेत आरएमसी प्लांट मालकांनी रोडवर टँकरने पाणी मारण्यास सुरुवात केली आहे। या टँकर उद्घाटन प्रसंगी तालुका प्रमुख सचिन खैरे, प्रथम माजी तालुका प्रमुख नामदेव मामा साखरे, तालुका संघटक संतोष बुचडे, माऊली केमसे, युवा सेना पुणे जिल्हा समन्वयक वैभव शितोळे, शिवसहकार सेना ज्ञानेश्वर डफळ, जांबेगावचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्या शोभाताई शितोळे, सूर्यकांत साखरे, उपतालुका प्रमुख अमोल जाधव, दिनेश पिंजन, राजू शेठ बुचडे हे उपस्थित होते। यासह माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश आबा शितोळे, माजी सदस्य गोकुळ कानपिळे, चेअरमन रवी जाधव, मालक नाना शितोळे, मोर्या गायकवाड, उमेश दर्शले, सुहास दर्शले, अभिजित शितोळे, युवा सेना विभाग प्रमुख निलेश गायकवाड व जांबे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया बातमीचा सविस्तर आढावा। ह्या रोडला काही होणार नाही, एक टँकर इकडे येणार नाही, काही होणार नाही। मग त्या रोडची जरा काहीतरी करा ना तुम्ही लोक नाही का? हां बोल ना भाऊ। नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण मुळशी तालुक्यातील जांबे या गावात आहोत। खरं तर जांब्याचा विकास झपाट्याने होतोय आणि विकास होत असताना या ठिकाणी 15-20 प्रशांच्या कंपन्या व्यावसायिकांनी थाटलेल्या आहेत आणि त्याचा त्रास येथील नागरिकांना होतो आहे। तुम्ही जर पुनावळे ते जांबे प्रवास केला तर तुम्हाला जाणवेल की इथे किती मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य आहे, खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या गावचे युवा सेना जिल्हा समन्वयक वैभव भरत शितोळे, त्याचप्रमाणे युवा सेना विभाग प्रमुख निलेश गायकवाड असतील, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच शोभाताई शितोळे असतील, यांनी या व्यावसायिकांना निवेदन दिलं होतं की आपण या ठिकाणी या धुळीच्या साम्राज्य असणाऱ्या रस्त्यावरती पाणी मारावं आणि या पाणी मारण्यासाठी टँकर त्यांनी उपलब्ध करून दिलाय। या टँकरचं भूमिपूजन, या टँकरचं उद्घाटन या ठिकाणी नुकतेच नवनियुक्त असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया खऱ्या अर्थानं जांबे ग्रामस्थ, नेरे जांबे या भागातील ग्रामस्थ हे त्रासलेले होते। कारण जर रस्त्याने तुम्ही पुनावळ्याहून जांब्याला निघालात तर भरपूर धूळ आहे। आता तुम्हाला देखील त्याचा अनुभव आला असेल। प्रत्येक क्षणाला खड्डे आज खाल्ले आहेत। एखाद्या अतिशय दुर्गम भागात आपण प्रवास करतो की असं वाटतंय। तर जांब्यात आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला काय जाणवतं? विकास झपाट्याने होतो, विकास होता या आरएमसी प्लॅनने रस्त्याची चालत नाही आणि या व्यावसायिकांनी पहिलं रस्त्यावरती लक्ष द्यावं लागेल। कारण का रस्ते हे इतक्या मोठ्या हेवी गाड्या त्या रस्त्यावर गेल्यानंतर रस्ता खराब होतात, धुळीचं साम्राज्य आपट। परंतु व्यावसायिकांनी लोकांची गरज आहे किंवा लोकांना जो त्रास आहे तो त्रास होता विकास साधला पाहिजे।
आणि शिवसेनेचा पोलीस असेल जे कार्यकर्ते समाजाशी जोडलेले आणि त्यांना तो त्रास स्वतःलाही जाणवतो आणि समाजाचाही त्रास त्यांना जाणवतो म्हणून त्यांनी एक चांगला आंदोलन त्या माध्यमातून लोकहिताचं उभं केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी व्यावसायिकांना सुद्धा गेले आणून हा जे धोरण होती त्याच्यावर पाठी मारण्याची व्यवस्था त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून गायकवाडांच्या माध्यमातून झालेली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं शिवसेनेचा नारा होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. खरं तर या तरुणांनी या ठिकाणी हा उपक्रम हाती घेतला. मी येथील ग्रामस्थ आहे, मी देखील पीडित आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी धुळीचं भयंकर साम्राज्य आहे. त्या दोन्ही रस्त्यांवरती खड्डे आहेत, त्यामुळे ते वाहन चालक असतील, दुचाकी असतील, फोर व्हीलर असतील, यांना सगळ्यांना त्रास होतो. मग पुढची आपल्या पक्षाच्या नुसार काही धोरणं असणार आहे. हा सर्वांनाच आहे, इथं राहणाऱ्यांना आहे, इथून प्रवास करणाऱ्यांना सुद्धा आहे. आणि त्या रस्त्याने सगळ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या रस्त्याने जाई करतात. या जोडीचा सुद्धा त्यांना सुद्धा त्रास आहे. परंतु समाजाचा एक फक्त हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता चालू शकतो आणि म्हणून यांनी आंदोलन उभं केलं आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी. मला बघून त्यांचं कौतुकच करू कारण त्या साहेबांचे निर्णय आहे समाजकाराने 20% राजकारण त्या कुटुंब आणि सर्वच पदाधिकारी त्याच पद्धतीने वापरतो. खऱ्या अर्थानं ज्यांनी साहेबांनी ज्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकली, ज्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे ते वैभव चितोळे आहेत आणि त्यांचे आणखी तरुण मित्र निलेश गायकवाड. तर वैभव दादा, खरं तर मी ग्रामस्थ म्हणून तुमचं धन्यवाद व्यक्त करतो, कारण हा 1 वर्षापासूनचा असलेला त्रास आहे त्याच्याबद्दल कुणी आवाज उठवला नव्हता, तो तुम्ही आवाज उठवला आणि सगळ्या ग्रामस्थांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो सोडवला. खरं तर तुमचं मनापासून धन्यवाद. आणि काय आणखी पुढचं काय नियोजन असणार आहे तुमचं? आता आपल्या गावामध्ये 14 ते 15 प्लांट आरंभ आहे. हे ज्या गाड्या आहे रोजच्या जे हेवी गाड्या वाहतात त्या गाड्या जवळपास 700 ते 800 ट्रिप होते. त्याच्यावरती ज्या गाड्या जाता येताना वाहतूक करतात, जे कच्चा माल नेतात किंवा जे आरओसीचे जे जातात ते केमिकलयुक्त त्याची धुळची उडते. त्यामुळे लोकांना श्वसनाचे त्रास झाले, त्यानंतर डोळ्याचे आजार व्हायला लागले होते. त्याच्यावर उपाययोजना करावी, कारण की लोकले त्रासली होती की काहीतरी उपाययोजना होईल पण झाली नाही. त्यामुळे आम्ही युवा सेनेतर्फे शिवसेनेतर्फे कृषी तालुक्याच्या वतीने आम्ही त्याच्यावर त्यांना एक पत्र दिलं की तुम्ही याच्यावर काहीतरी कडक कारवाई करा, याच्यावर उपाययोजना करा की ही धूळ बंद झाली पाहिजे. हे व्यावसायिक करतात त्यामुळे व्यवसाय होतात ते ठीक आहे, पण गाववाल्यांचा पण त्रास त्यांनी बंद केला पाहिजे. यासाठी त्यांना एक कडक सूचना दिल्या की तुम्ही करा, नाही तर आम्हाला तीव्रपणे आंदोलन करावं लागेल. यावर उपाययोजना म्हणून तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी आता पाण्याचे टँकर चालू केलेले आहेत. पाण्याचे टँकर रोडला मारून धुळीचं थोडं प्रमाण कमी होईल, पण भविष्यात जे ज्या गोष्टी त्यांनी नियम आहेत ते नियम पाळून धूळ कशी जाणार नाही, स्थानिक लोकांना जे त्रास होणार नाही, हे उपाययोजना कराव्यात अशा त्यांना आम्ही कडक सूचना दिलेल्या आहेत. आणि ते पण त्यांनी पण मान्य केलेलं की आम्ही करू, या पद्धतीने झालेलं आहे. आणि आज आपण या बादच्या आपण चालू झालेले आहे, गेले 2 दिवस झाले चालू झाले. आज आमचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख प्रकाशभाऊ वेगळे यांच्या हस्ते आज नारळ फोडून, तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते आज नारळ फोडून आपण या समस्येचे निवारण केले. त्याबद्दल आपण आजपासून सुरुवात करत आहोत. आणि याबद्दल मी सर्व आलेले सर्व पदाधिकारी जांभे ग्रामस्थ यांचे मी आभार मानतो. तसेच इथून पुढेही जेवढी गावासाठी काही त्रास होईल किंवा रस्ता असेल, खड्डे असेल, त्यासाठी आम्ही PMRDC सुद्धा पाठपुरावा करणार आहे. आणि ते लवकरात लवकर PWD असेल त्या खड्डे बुजवायचे किंवा रस्त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आम्हाला पक्षांचा पण पाठबळ आहे. आणि सर्व गोष्टी आपण यापुढे जे गावकऱ्यांच्या समस्या असतील त्या त्यांनी आमच्यापर्यंत मांडाव्यात. आमचा पक्ष त्यांच्यासाठी कधी पण कटिबद्ध आहे. जसं शिवसेनेचा नारा आहे की 20% राजकारण 80% समाजकारण, याला आम्ही बाद दिला आहोत. त्याप्रमाणे आम्ही 100% काम करणार आणि हीच ग्वाही आम्ही ग्रामस्थांना पण देतो आणि थांबतो. धन्यवाद. कारण आता डेव्हलपमेंट चालू आहे, परंतु ठीक आहे ना, थोडे 2-4 ठीक आहे, परंतु 15 जर झाले तर हे असं होणार. पिकाचं नुकसान सगळंच नुकसान होतं. त्यामुळे काय मुळात लोकांनी जागा नाही द्यायला पाहिजे. कारण काय लोक बरोबर आहे. आपलं काय म्हणणं आहे, तो रोड तयार करायच्यानंतर ह्या रोडला काही होणार नाही, हे टँकर इकडे येणार नाही, काही होणार नाही. मग त्या रोडची जरा काहीतरी करा ना तुम्ही लोक ना घ्या. हां
इथे ज्येष्ठ नागरिक आहेत. बाबा, धूळ कमी झाली आहे का? हा, धूळ कमी झालेली आहे जरा, परंतु हा मला रस्त्याने वर्षात धूळ कमी व्हायला लागली, ते बरं झालं त्यांचं.